नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण काय पाहतोय, इकडे मात्र तात्या साहेबांना मंजूवरती पूर्ण डाऊट आलाय की मंजूला दिसतं मंजू आंधळी नाहीये। आता मात्र इकडे जेव्हा तात्या मंजूला भेटायला तिच्या घरी येतो, कुठे गेली आमची मानसकन्या, आमच्या मानसकन्येच्या अंगावर इतकं मोठं संकट आलं, तिच्या डोळ्यावर इतकं मोठं संकट आलं असं म्हणत त्यांनी आता माया पॅलेसमध्ये एंट्री केली आहे। इकडे मात्र मंजूवर त्यांना आता फुल डाऊट आलाय। जेव्हा मंजूचं सगळं वागणं ते बघून त्यांना आता डाऊटच येतोय की या मंजूला नक्कीच दिसतंय ही आपल्याशी खोटं बोलतीये। म्हणूनच आता प्रेक्षकांनो त्यांना आता काय कारस्थान करायचे, त्यांनी आता नेमकं काय ठरवलंय की मंजूचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आणायचे। काही करून मंजू आंधळी नाहीये हे मात्र आता मी जगासमोर आणणारच आहे असं तात्यासाहेबांनी ठरवलंय। आणि तात्यासाहेब मात्र तिकडून प्रेक्षकांनो आता निघालेले असतात मंजूच्या रूममधून। आता मात्र मित्रांनो तात्यासाहेब नेमकं काय करणार आहे हेच आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे। आजचा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप धमाकेदार असा दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण पाहतोय तात्या मंजूला भेटून निघाले, तात्याला अजिबात पटलेलं नसतं। ते जेव्हा खाली येतात आल्या आल्या आता मम्मी साहेबाला बोलतात, काय मम्मी साहेब, सपना मॅडम तुमच्याकडे आमचं खास काम आहे, मी सांगतोय त्या ठिकाणी आता तुम्ही या असं म्हणून त्यांनी मम्मीला म्हणजेच माया मॅडमला आता इन्व्हिटेशन दिलेलं असतं की तुम्ही अड्ड्यावर यायचे, मला तिकडे भेटायचे। आता मात्र प्रेक्षकांनो मायाने जसं तात्याने सांगितले तसं त्यांच्या अड्ड्यावर सपनाला घेऊन गेली आहे। मायाला तो सांगतो, हे बघा तुमच्या सुनबाई ज्या आहेत ना त्या पूर्णपणे आता आंधळ्या झाल्यात, तुम्हाला म्हणायचंय ना असं। माया म्हणते, हो आंधळी नाही तर काय, अहो त्या पोरीची हालत इतकी काही खराब आहे ना तात्या, तुम्हाला काय सांगू, तिला काहीच दिसत नाही, नुसतं तिच्या पायाला ठेच लागत असते, सगळ्या वस्तूला टक्कर देत असते, स्वयंपाक करून करून माझा जीव आता नकोसा झालाय बघा। इकडे आम्हाला मंजूचं हे सगळं बघून मात्र मज्जा येते बरं का, तिला असं आंधळं बघून, असं एकदम हेल्पलेस बघून आम्हाला मोठं चांगलं वाटतं। चालता येत नाही, धड काही दिसत नाही, सगळीकडे धडक देत असते, अडखळत काय असते, मज्जाच मज्जा चालली आमच्या घरी। तेव्हा मात्र तात्यासाहेब म्हणतात, असं तुम्हाला वाटतंय की ती आंधळी आहे, तुम्हाला कळलं नाही आहे वाटतं, तुमच्या सुनेला सगळं दिसतंय। आता मात्र तिची परीक्षा घेण्याची वेळ आलेली आहे आणि मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही आता बरोबर ऐका आणि माझं काम करा। मम्मी साहेब म्हणतात, काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये, मला नीट आता स्पष्ट सांगाल का? अहो तिला दिसायला लागलंय। तेव्हा तात्या म्हणतात, माझी अशी शंका आहे की तिला दिसतं, त्यामुळे आता मी प्लॅन करतोय, या प्लॅनमध्ये मला तुम्ही आता मदत करायची आहे। आणि तात्या मात्र त्यांना प्रेक्षकांनो प्लॅन सांगतात। तात्याचा तो खतरनाक प्लॅन ऐकून सपना आणि मायाची तर बोबडीच वळते, कारण मंजूच्या जीवाला याच्यामध्ये धोका होऊ शकतो, ही मात्र गोष्ट सत्या खपवून घेणार नाहीये। तेव्हा त्या म्हणतात, अहो पण असं कसं करणार आहे, सत्याला जर काही कळलं, चुकून माकून मंजूलाच काही झालं तर सत्य एकाला जिवंत ठेवणार नाहीये, मंजू कायमची तुमच्या घरातून निघून जावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना मायासाहेब, तर मात्र तुम्ही आता माझं काम करा, तुम्ही कशाला घाबरताय, अहो याच्यात काही गडबड झाली तरी मी आहे ना, आणि अगदी तुमचा सुंठे वाचून खोकला जाईल, एका दगडात दोन पक्षी मरतील तुमचे। आता मात्र मंजू जी आहे तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाऊ शकते असं तात्या बोलतात। मायाला खरं तर भीती वाटते, पण हे सगळं जर सत्याला समजलं तर मात्र माझंच काही खरं नाही, तो मलाच घराच्या बाहेर हाकलल, म्हणून माया घाबरलेली असते। सपनासुद्धा घाबरते आणि घरी जर या कारस्थानाविषयी कळलं तर मात्र आपलं काही खरं नाही। आता ती मायाला इकडं समजावून सांगत असतो। तात्यासाहेब म्हणतात, तात्यासाहेब आता इकडे प्रेमाने सांगतात, तुम्ही काळजी करू नका, शक्यतो मंजूचा जीव तर जाणार नाही आहे असे मी प्रयत्न करणार आहे, पण मंजूला दिसतंय की नाही की दिसत नाही आहे हे मात्र आपल्याला आता क्लिअर कट कळणार आहे। तात्याने त्यांना प्लॅन सांगितलाय त्याप्रमाणे सगळे कामाला लागले। आता लगेच घरी गेल्याच्या नंतर आपण पाहतोय सत्याला तिने सांगितले की आम्हाला सत्या मंदिरात जायचे। सत्या म्हणतो, मम्मी ठीक आहे ना, जावा जावा, गाडी घेऊन जा आणि कोणाला तरी सोबत घेऊन जा। सत्या त्या दोघींना सांगतो, पण ते म्हणतात, अरे बाबा आम्हाला नाही, तुझ्या मंजूलाच घेऊन जायचे, आम्ही तिला घेऊन जाणार आहोत, आम्हाला फक्त तुला हेच सांगायचे की बिचारी मंजू एकटी घरी असते ना, मग तिला सुद्धा घेऊन जाते, देवाला गेली, जरा चालली फिरली तर तिलाही बरं वाटेल ना, तिची काळजी आम्ही घेऊ, तू काळजी करू नको। इकडे मात्र सत्याला आता डाऊट येतो, अगं तुम्ही दोघी जा ना देवाला जायचं तर, मंजू मॅडमला तुम्ही अजिबात नेऊ
नका, म्हणून त्याने आता स्पष्ट नकार दिलेला असतो. तेवढ्यात आता मंजू म्हणते, सत्या हा नक्कीच मम्मी साहेबाचा काहीतरी प्लॅन असू शकतो, नक्कीच यांनी माझ्याविषयी काहीतरी आता इकडे मोठा प्लॅन केलेला दिसतोय, मला दिसतंय की नाही दिसत हेच सिद्ध करण्यासाठी यांनी आता काहीतरी गेम केलाय. आता मात्र मी आंधळी नाही आहे हे त्यांना कुठं ना कुठं डाऊट आलेला असेल. सत्या आता काहीच बोलत नाही आहे. पण तेवढ्यात आता माया म्हणते की सत्या असं काय करतो रे तू, देवाला जायचे, मंदिरात जायचे, तिला बी बरं वाटेल ना जरा, देवाला जायला कोण नाही म्हणतं रे. त्याचबरोबर आता तू आमच्यासोबत तिला पाठव, आम्ही तिची घेऊ ना काळजी, आम्ही तिची सासू आहे ना, सपना तिची जाऊ आहे, मग तिला कसं काय काही होऊ देणार आहे आम्ही, असं सगळं माया त्याला सांगते. तेव्हा सत्या म्हणतो, मम्मी ठीक आहे जा, पण नीट जा बाबा, तिच्याकडे लक्ष ठेवा, तिला सुखरूप न्या, सुखरूप वापस आणा, तुमच्यावर जिम्मेदारी आहे बरं का. सत्याने असं सांगितलंय. तेव्हा मात्र माया म्हणते, तू टेन्शन घेऊ नको, आमच्या जीवापेक्षा आम्ही जास्त मंजिरीची काळजी घेऊ, तू निश्चिंत राहा. आणि इकडे सत्या मात्र म्हणतो, मी निश्चिंत, आणि तेही मम्मी साहेबांविरुद्ध अजिबात नाही, असं तो मनात बोलतो. आणि ठीक आहे घेऊन जा तुम्ही वाघमारेंना, असं म्हणून त्याने मात्र आता माया सपनावर विश्वास आहे असं म्हणून तिला पाठवलेलं असतं. खरं तर सत्याला काडीचाही विश्वास त्याच्या मम्मीवर नसतो. माया सपना काही करून मंजूला आता तात्यासाहेबांनी सांगितले त्या रस्त्यावर नेऊन त्याच प्लॅननुसार आता घेऊन जात असतात. त्यांनी तिला सांगितले की घेऊन या. माया सपना मंजू गाडीमध्ये बसून आता मंदिराकडे जात असतात. प्रेक्षकांनो, तिकडे मायेने खरं तर तिला मंदिराकडे आणलेलंच नसतं, तिला एका वेगळ्याच जागी तिला आणलेलं असतं. वाघमारी सगळं बघत असते आणि तिने मात्र आता सत्याला बरोबर इन्फॉर्मही केलेलं असतं. इकडे आपण कुठे आलोय, भर रस्त्यात आता गाडी थांबली आहे, पण मंजूला काहीच बोलता येत नाही आहे. अगं आपण मंजिरी मंदिराच्या जवळच आलो, चल आता थोडं पायी पायी जाऊ. अहो मम्मी इथं तर कोणाचा आवाज येत नाही आहे, घंटी नाही, फुलं विकणारे नाही, कुणाचाच आवाज नाही आहे, मग कसं आता मंदिर दूर आहे का, गाडी दूर लावली का. अगं मंजिरी पार्किंगला जागा नाही आहे, मंदिरात आता गाडी जाऊ शकत नाही म्हणून लांब लावली, चल आता आपण पायी पायी जाऊ. इकडे मात्र मंजूला सगळं दिसतं. मंजूला माहिती आहे की या दोघींचं काहीतरी कारस्थान चालू झाले. आता मात्र यांचं काहीतरी मोठा प्लॅन आहे, या काहीतरी करणारे. मंजू सावध झालेली असते. तिला कळलं की माया सपना आपल्याबरोबर जीव घेणा आता खेळ करताय. त्यांच्या मनात काळं बेरं चाललंय. तिने आता त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, आपण कुठे चाललोय मला कळेल का, पण त्या दोघी मंदिर मंदिर म्हणून तिला मात्र उल्लू बनवतात. आता मायाने तिला थांबवलंय. माया स्वप्नाला बाजूला घेते आणि म्हणते, आता हिला आपल्याला रस्त्याच्या मधोमध थांबवायचे, उभं करायचे, कारण तात्यासाहेबांना मी आता फोन करते. तात्यासाहेब लगेच इकडे आले की आपल्याला कळेल की या मंजिरीला दिसतं की नाही दिसत, ही आंधळी आहे की नाही, असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं. आणि या दोघींच्या गोष्टी मंजूच्या लक्षात येतात. आता त्यांना कळत नाही आहे की मंजूला स्पष्ट दिसतं आणि मंजूला मात्र प्रेक्षकांना सगळं कळलं की आपण कुठेतरी अननोन रस्त्यावर आहोत, यांचा काहीतरी प्लॅन आहे आणि यांनी कुणाला तरी फोन केलाय. आता इकडे मंजू मात्र आता भर रस्त्यात उभी असते. मायानं तात्यासाहेबांना बोलावून घेतलेलं असतं, मंजूला घेऊन आलोय, तुम्ही आता ताबडतोब या. आता मात्र तात्या म्हणतो, काहीच काळजी करू नका, 2 मिनिटात मी तिकडे आलो. म्हणून तात्याने जबरदस्त पद्धतीने गाडी काढून तात्याचा प्लॅन आता जो काही ठरलाय त्याप्रमाणे तो चालतो. ज्या आता रस्त्यावर मंजू आहे तिकडे भरधाव वेगाने तिच्या अंगावर आता गाडी घालायची आणि मंजूला उडवायचं. जर मंजूला दिसत असेल तर मात्र मंजू आता इकडे वाचेल, नाहीतर ती मरेल. आता मात्र मंजू सगळं पाहते. निर्जल ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ती उभी आहे. पलीकडून गाडी येते, तिला काही सुचत नाही आणि त्याच वेळी प्रेक्षकांना डोळ्यावरचा चष्मा तिने काढलाय. आणि जर इकडे तिकडे आपण झालोय, आंधळे नाही हे समजलं तर मात्र तिच्या मदतीला कोणीच येणार नाहीये. आणि इकडे मात्र जबरदस्त आपल्या साताऱ्याच्या वाघाने एंट्री मारलेली आहे, ते म्हणजे सत्यादादानी. सत्या पाहतो मंजूला मध्यभागी उभं करून मम्मी आणि सपना वहिनी दूर उभ्या आहेत आणि तिच्या अंगावर भरधाव वेगाने गाडी येते. हा तर मंदिराचा रस्ता नाहीये. सत्याला सगळं कळलेलं असतं. सत्या पण आता तेवढ्याच वेगाने मंजूच्या मदतीला येतो. तात्यासाहेबाला ते दिसतं की समोरून सत्याची गाडी आली आणि तात्यासाहेब अक्षरशः घाबरून गेलेला असतो. त्याला वाटतच नाहीये की सत्या इकडे येईल आणि सत्या ऐन टाईमला येऊन मंजूला वाचवेल. आता बरोबर मंजूला दिसतंय की नाही आपल्याला कळेल हा प्रश्न तर दूरच राहिला. पण आता सत्याने आता तात्यांच्याच अंगावर गाडी घातली. प्रेक्षकांनो, अशी काही त्याची हालत केली आहे की तात्याचं थोबाडच रंगवलंय. आता मात्र सपना माया सत्या मात्र त्यांची पूर्ण हवाच काढणार आहे, हे मात्र पाहणं फार रंजकदार ठरणार आहे. तात्यासाहेबांना त्याने चांगलंच आता फटकारलेलं असतं. त्याने आता त्यांची चक्क धुलाई करायला सुरुवात केली. तात्याला चांगला धडा शिकवलेला असतो आणि सगळेच आता घाबरून जातात. तो सत्या मात्र रागात
घरात येतो. सत्याची सगळे माफी मागतात. तो म्हणतो मी त्यांना धडकणार नव्हतो सत्या, मी कशाला मारू वाघमानेला तुझ्या, अरे मी बाजूनं जात होतो ना. आता मात्र मित्रांनो मम्मी साहेब आणि सपनाची कशी वरात सत्या काढणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल, येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत आणि येणाऱ्या अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.